बघूयात पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोलापुरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी। सलग सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तलाव ओढे ओसंडून वाहू लागलेत। हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानं इथे ओढा सुद्धा ओव्हरफ्लो। दक्षिण सोलापुरातील बक्षी हिप्परगा गावामध्ये पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप। ओढ्याचं पाणी शेतात शिरल्यानं पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। धाराशिवच्या परंडामधील चांदणी नदीला मोठा पूर। पुरामुळे सिरसाव या गावाचा 6 गावांशी संपर्क तुटला। बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांपासून मुसळधार पावसाची हजेरी। दाताळा या ठिकाणी नाल्यात पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू। अमरावती जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। बऱ्याच दिवसांपासून अमरावतीमध्ये पावसाची प्रतीक्षा। बुलढाणा शहरावर धोक्याची चादर। शहर आणि परिसरात कोसळत असलेल्या पावसामुळे या परिसरात धोक्याची चादर पसरली आहे। खरीप पिकांवर मात्र यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता बळावली। साताऱ्यातील मालोशी आणि परमाळे या पठार परिसरातील निसर्ग श्रावणामध्ये बहरलं, तर आकाशात या ठिकाणी दाटून आलेल्या ढगांचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। 8 दिवसांच्या खंडानंतर नांदेडमध्ये सुद्धा रिमझिम पावसाची हजेरी। यामुळे शहरालगत वाहणाऱ्या आसना नदीला पूर। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा।